किती औषध? अदिती ठीक आहे, अजून एक गोळी आहे. ते हा. अरे वा काका, हा मला सगळं पाठ झालंय. आता तुझ्या लक्ष झालं असेल, तुम्ही ऑफिसला गेल्यानंतर अण्णांच्या तब्येतीच्या बाबतीत अजिबात हयगय होत नाही. काका तुम्ही आणि काकू असताना कसलीच काळजी नाही आम्हाला. वा वा वा, कौतुक चाललेलं दिसतंय. नशीब ग बाई आदिती, या घरात माझं कौतुक करणारं कुणीतरी आहे, नाहीतर कानांवर नुसते प्रश्न आदळत असतात. आजवर कधी कौतुक केलं नाही वाटतं. केलं हो केलं. घ्या चष्मा घ्या. अरे वा, सापडलं काय? शोधला म्हणून सापडला. अरे वा, सापडेल अशाच ठिकाणी ठेवला होता मी, म्हणून सापडला. बघ आता चष्मा शोधूनही कौतुक नाही आणि म्हणे कौतुक करतो. अदिती, अभि चिनूचा काही फोन आला होता का ग? चार दिवस झाले काही फोन नाहीये. अहो अण्णा, तिथे रेंज नसेल म्हणून केला नसेल फोन. ते काश्मीरला गेलेत ते, मंगळवार नाही. तिथे बरोबर रेंज असते. पण कसं आहे, ती माणसांना सापडली ना की बरोबर कनेक्शन मिळतं. अण्णा तुम्ही विचार करू नका. कसं आहे, माणसं लांब गेली ना की माणसांबरोबर नाती लांब जातात. मध्ये अगदी पोटचं पोर असलं तरी लहानपणी आपण मुलांनी त्याचा तोल सावरावा म्हणून आपण त्याचा हात सोडतो, नाही काय? पण जेव्हा आपल्याला आधाराची गरज असते तेव्हा सावरायला त्याचा हात नसतो. सगळा तोल ढळतो, अगदी नात्यांचाही. कसं आहे, मग पैसा येतो, आपलेपणा जातो. मला वाटतं आपण स्वप्न रंगवतो ना आपल्या मुलांसाठी. मुलांनी मोठं व्हावं, बाहेर जावं कुठेतरी परदेशात. खरं तर तिथूनच सुरुवात झालेली असते अपेक्षा भंगाची. कसं आहे, त्या अपेक्षा भंगाला आपलीच माणसं कारणीभूत असतात. म्हणून आपण कुणाला जीव लावला ना तर अपेक्षा ठेवायच्या नाही. तो काय असं काय बघताय माझ्याकडं? काय एवढा गंभीर प्रश्न नाही अण्णा. कसं आहे, माणसं एकमेकांच्या आयुष्यात येतात, तशी झाल्या पावली परत जातात. साधा सरळ नियम आहे. हो, पण ही सगळी दुःख आपल्याला नाही हो. आपण नशीबवान आहोत. तुम्हाला जयसारखा मुलगा आहे, अदिती सारखी सून आहे. मलाही पोटची पोरगी नसली तरी अदिती मुलगीच आहे. ही दोघं कधी आपला अपेक्षा भंग करणार नाहीत. कधी फसवणार नाहीत. कोणाचा विचार करताय अविनाश देव? नाही, कामाचा विचार करत होतो. आता घरी जायचा विचार करूया. सगळेजण घरी पोहोचले सुद्धा असतील
अर्थात ही गोष्ट खरी आहे की घरी आपलं वाट पाहणारं कोणी नाही आहे, पण आता हे काय नवीन आऊ तुझं? नवीन काय नाही, जुनच आहे. ठीक आहे, निघूया. झालं माझं काम आटपलं. अविनाश, आज तू अदितीवर चिडला होतास? कोणी सांगितलं तुला? चिडला होतास ना? म्हणजे काही नाही, जरासा गैरसमज झाला होता, पण तो झाला, दूर झाला. काही नाही असंच. एक मिनिट. हसतोयस तू? म्हणजे हसता येतं तुला? अरे हस की. हसलास की गोंडस दिसतोस गट्टू. काय झालं गट्टू? आता इथे कोणी आहे का? आता चालेल गट्टू. बर चला निघूया आपण. ऐक, तू खूप चांगल्या मूड मध्ये दिसतोयस. एक विचारू? काय? एक स्थळ आहे, मुलगी खूप छान आहे, प्लीज एकदा बघून घे. आऊ, मला लग्न नाही करायचं. पण का? कारण माहिती आहे ना तुला. मग ते माहिती असताना पुन्हा पुन्हा मला तू तेच तेच का विचारतेस? मी आता खूप आनंदी आहे, तुला बघवत नाही का? अरे विसर सगळं. तू सगळं विसरून नव्याने कधी सुरुवात करणार आहेस? अरे माझ्या नंतर तुझं कसं होणार आहे? चला निघूया. आतापर्यंत हे म्हणा सगळे घरी पोचले असतील. चला. जय ठेव, मी करते. अगं मी करते ना. मी थोडी मदत केली तर काही प्रॉब्लेम आहे? अरे असं नाही, पण मी मदत केल्याने कामं पटपट होतील आणि आपल्या दोघांनाही आराम मिळेल. चला, वीकेंड आला. ऑफिस मधली कसरत थोडी कमी होते त्या दिवशी. एवढाच जरा त्रास कमी. आपल्याला पूर्ण दिवस अण्णांसोबत घालवता येईल. हो, आणि सुहासलाही भेटायचंय उद्या. काय? सुहास इथे येतोय आपल्या घरी? आदिती, सुहासला मी बाहेर भेटणार. त्याला कामाचं बोलायचं. काका असताना सुहासला इथे बोलवणं शक्य आहे का? काय झालं? जय, आपण जे काही करतोय ते बरोबर करतोय का? आज काका किती खात्रीने म्हणाले, ही मुलं आपल्याला कधीच फसवणार नाहीत. आणि तिथे ऑफिसमध्ये अविनाश सरांचा आपल्यावर असलेला विश्वास. मला असं वाटतंय आपण सगळ्यांचा विश्वासघात करतोय. आदिती, जोपर्यंत आपण सेटल होत नाही, सगळं ठीक होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आणि सगळं ठीक कधी होईल हेही सांगता येत नाही. या दरम्यान आपलं सत्य समोर आलं तर? काकांना कुमुदिनीचा नंबर सापडला तर? काका पुन्हा त्या कुमुदिनीला भेटले तर? जय, ऑफिसचं सोड, पण किमान आपण काकांना तरी सगळं खरं सांगू शकतो ना, की आपण ऑफिसमध्ये खोटं बोलतोय, आपण नवरा बायको नाही आहोत असं सांगून तिथे काम करतोय. आदिती, मलाही नाही आवडत आहे आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या काकांना फसवायला. हो, आपण फसवतोच आहोत, पण आपण खरं सांगितल्यावर काका काहीही रिॲक्ट होऊ शकतात. त्याची तयारी आहे का आपली? म्हणजे काकू काकांना आपल्यापेक्षा जास्त ओळखतात. हे बघ, आज ते देव टूर्सचं कार्ड सापडलं तेव्हा काकूंचा चेहरा कसा झाला होता बघितलंस? शिवाय काकांनी आज आपल्यावरती असलेला विश्वास बोलून दाखवला. आता त्यानंतर आपण जाऊन काकांना सांगायचं की काका, आम्ही तुमचा विश्वासघात केलाय, आम्ही आतापर्यंत जे काही वागत होतो ते खोटं वागत होतो. जय काका काहीही बोलले तर आपण सहन करूया ना.
कारण चूक आपली आहे. नाही अदिती, हे बघ, आपण सहन करू किंवा नाही करू हा प्रश्नच नाहीये. अदिती, काकांचा विचार कर. काका सवयीप्रमाणे चिडतील, खूप बडबडतील, पण ह्या वेळी त्यांना खूप त्रास होईल कारण ते आतून हर्ट झालेले असतील. आणि मग काय होईल याचा विचार कर. आपल्याला मुलासारखं मानतात ते. बघ आदिती, सगळं काही व्यवस्थित चाललंय ना, मग आपल्या एका स्टँडमुळे सगळी घडी विस्कटेल. कशाला? जय, पण मनात आता हे गिल्ट ठेवून वावरायला खरंच नकोसं वाटतंय. साधं काकांशी बोलताना सुद्धा अपराधाची भावना जाणवते. आणि आज त्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला तो आपण जपायला हवा. आपण काकांना सगळं खरं सांगायला हवं. फार फार तर काय होईल, ते आपल्याला घर सोडायला सांगतील, पण याच्याहून जास्त काय होणार? अदिती, बघ, मला हे सगळं सगळं पटतंय. आपण थोडा धीर धरूयात ना. जय, आज आपल्याला हिम्मत करावीशी वाटते तर आपण बोलून टाकूया. नाहीतर उद्या पुन्हा एखादी अडचण यायची आणि आपण 4 पावलं मागे जायचो, जे व्हायला नकोय आता. हे बघ, आपण काकांना सगळं, अगदी सगळं खरं सांगून टाकू. मग बघूया ना पुढे काय होतंय ते. बघ, पण आदिती. जय, प्लीज प्लीज. बर, आपण काकांना सगळं खरं सांगूयात. फक्त त्याआधी आपण एखादी वेगळी रूम बघूयात भाड्याने आणि मग सांगू. ते आपण पुढचं पुढे बघू. पण आपण उद्या काकांना सगळं खरं सांगायचंय. काय रे, आज दोघे एकदम जोडीने कसे का उभे आहात? काका, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. गोष्ट कसली सांगतोस? आता काय लहान बाळ आहे का मी? कोणाची गोष्ट सांगतोयस? शिवची, काऊची का आपले शक्तिमानची? बापरे, गोष्ट गंभीर दिसते. बोला बोला, कोणाची आहे गोष्ट? अरे बोला, काय झालंय? काय काय चाललंय आता? नवीन काय बघितलंत? आता दरवेळी मीच काहीतरी बोलतो काय? समोरच्या माणसाला काहीतरी सांगायचं असतं, हे काय बोलतच नाहीत. यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. अरे आता बोलणार आहात की नाही? काका, आम्ही इथे आलो तेव्हा तुमचे काही नियम होते. आता असंच म्हणावं लागेल. सगळे नियम तुम्ही जवळजवळ तोडलेले आहेत. नाही पण हरकत नाही. तुम्ही जर आता त्यात आणखीन काही सूट मागत असाल तर मग. नाही काका, काही सूट नकोय. मग काय त्या नियमांचा काय? त्याचा काय आता मध्येच विषय काढला तुम्ही? मध्येच नाही काका, ते बघा, मुद्दा तुमच्या बाजूलाच राहतोय. प्रस्तावना काही संपत नाही तुमची. अरे तूच ह्याला काय ते विचार. त्याला काय महत्वाचं सांगायचं ते विचार. काका, आमच्या ऑफिसमध्ये पण नियम आहेत आणि त्या नियमांप्रमाणे आमच्या ऑफिसला. काय रे, कसले नियम ऑफिसमध्ये? बोल ना,
काय झालं? हाच प्रश्न मलाही पडलाय, पण काय ह्याच्याकडून उत्तर अजून काही मिळतच नाही. जय, अदिती, काही नाही, काही नाही. अरे आत्ता म्हणालास ना काहीतरी महत्वाचं बोलायचंय, ते काय नियम आहेत म्हणून, आणि आता म्हणतोस काही नाही. हा म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये एक नवीन नियम आलाय. सगळं कॉम्प्युटराइज्ड होणार आहे. हो. घ्या आता हे मला सांगून काय उपयोग? मला कुठं तुमच्या ऑफिसमध्ये नोकरी करायला जायचंय? पण चांगलं आहे की आता सगळीकडे कम्प्युटराइज झालंय, तर तुमचं सुद्धा ऑफिस कशाला मागे राहील? चांगलं आहे. मला वाटलं एखादा नियम वगैरे तोडला ते सांगताय की काय? हा अण्णा, काही हवंय का तुम्हाला? जय, आज जरा वेळ आहे का तुमच्याकडे? काय झालं अण्णा? नाही, जर वेळ असेल ना तर आज जरा आपण चाळीत जाऊन येऊया का? मला सदाला भेटावं असं वाटतंय. त्याला सुद्धा भेटता येईल. अण्णा, पण हो, प्रवासात तुमची दगदग होईल. मग एक काम करा, तुम्ही त्या सदा काकांना इथंच बोलवा भेटायला, नाही काय? केतकर, पण कशाला उगाच तुम्हाला त्रास? आम्ही जाऊ ना. हो, आता काही त्रास होत नाही. आता तुम्ही त्यांना बोलवा इथे, मग आपण जाऊ दोघे. काही त्रास होत नाही. हो. अरे हो काय? फोन कर आता त्याला. आता? हा, हा सदा काका. हा बोल जय. मी सध्या अण्णांना घेऊन बँड्राला आलोय. हो कळलं मला. हा तर ऍक्च्युली त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा झाली आहे, आणि त्यांची तब्येत म्हणजे मीच घेऊन आलो असतो त्यांना तिथे, पण अरे काही हरकत नाही, मी येतो, आजच येतो. अरे तशी मला सुद्धा परशाची खूप आठवण येतच होती. ठीक आहे, मग याल तुम्ही नक्की? सुहासलाही बोलव ना. सुहास, सांग त्याला पण यायला सांग. काय रे, आता विचार कसला करतोयस? सदा काका, हा सुहासला पण घेऊन या तुमच्या बरोबर. ठीक आहे, मी आणि सुहास दोघे येतो. हा ठीक आहे. ओके. सदा काका आणि सुहास दोघही येत आहेत. हा, आदिती, जरा आत येतेस, काम आहे. मी पण आलो. आदिती, तुम्ही काय बोलणार होता त्यांच्याशी? कसल्या नियमांबद्दल बोलणार होतात नेमकं? काकू, आम्हाला खूप गिल्टी फील होत आहे. त्यामुळे आज आम्ही काकांना सगळं खरं खरं सांगणार होतो. त्यांना सांगणार होतो की आम्हाला ऑफिसमध्ये आमच्या दोघांचंही नातं लपवावं लागतंय. तुमच्याशी खोटं बोलतोय आम्ही. पण अण्णा आले आणि आम्ही काकांना सांगू शकलो नाही. मग त्यांच्या समोर का नाही सांगितलं? नाही काकू,
अण्णांना हे सगळं कळलं तर त्यांना खूप त्रास होईल या सगळ्याचा. आणि माझी हिंमत नाही अण्णांसमोर हे सगळं कबूल करण्याची. त्यात त्यांची तब्येतही बरी नसते. हो ना, एवढं कळतंय ना. अरे मग स्वतःचाही विचार करा ना जरा. हे सांगून तुम्ही केवढी रिस्क घेताय. पण काकू, म्हणून अजून किती दिवस खोटं बोलत राहायचं? काकांनी जो विश्वास ठेवलाय आमच्यावर तो विश्वास तुटायला नको. अरे हो, पण होणाऱ्या परिणामांचाही विचार करा ना. पण काकू, जर काकांना हे दुसरीकडून कळलं की आम्ही त्यांचा विश्वासघात केलाय तर याचे परिणाम जास्त भयानक असतील. हो काकू, आम्ही ऑफिसमध्ये खोटं बोलतो कारण ती गरज आहे. अरे पण मग घर ही सुद्धा तुमची सध्याची गरजच आहे ना. यांचा स्वभाव माहिती ना तुम्हाला. म्हणजे त्यांना वाईट नक्कीच वाटेल, पण त्यावेळी ते काय निर्णय घेतील ह्याचा अंदाज मी सुद्धा तुम्हाला देऊ शकणार नाही. पण काकू, आमच्या मनावरचं दडपण तरी कमी होईल. पण जर आम्ही काकांना हे स्वतःहून सांगितलं आणि काकांना जर आमची बाजू कळली तर काका आम्हाला माफही करतील. मला वाटतं तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. काकू, आम्ही विचार केलाय. काकांना हे सांगायलाच हवं.